एका बाजूला पाहिलं तर वीर योद्धा आणि दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स सनी चौधरी आणि प्रणाल मेहर हार्दिक मात्रे. तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण उद्घाटन कार्यक्रम समयी आपल्या गावच्या सौ ज्योतिताई मेहर उपनेत्या शिवसेना यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न करणार आहोत. त्यांच्या समवेत अभिजित तरे सातपाटी ग्रामपंचायत, संजय तालुका प्रमुख शिवसेना, नितेश पागदरे सदस्य बांधकाम सभापती ग्रामपंचायत सातपाटी, निलेश पागदरे सातपाटी पाणी पुरवठा, अरविंद पाटील माजी सातपाटी, रोहन आरेकर आणि हिलेश चौधरी या शुभ हस्ते पण सर्वप्रथम उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न करणार आहोत. तर सर्वप्रथम ज्योतिताई मेहर यांच्या हॅलो हॅलो तर आपण पाहतायत या ठिकाणी आपल्या एसटींचे देवता यांचं पूजन केलं जात आहे. ज्योतिताईंच्या शुभ हस्ते आजचा दिवस ज्या पद्धतीने आपण सातपाटी प्रीमियर लीग साठी आपण सर्व मान्यवर उपस्थित आहेत, सर्व खेळाडू उपस्थित आहेत. याच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय उद्घाटन कार्यक्रम संपन्न केला जातोय. तर सर्वप्रथम मी ताईंना पुन्हा एकदा विनंती करतोय की श्रीफल तोडून या उद्घाटनाचा कार्यक्रम आपण पार पाडायचा आहे. संजय चौधरी साहेब आपण पाहतोय या उद्घाटनासमयी आपल्या वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. खऱ्या अर्थाने पाहिलं तर ही सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी श्रीफल तोडून सर्वप्रथम ज्योतिताईंना विनंती करतोय की या उद्घाटनाचं आपण हा कार्यक्रम पार पाडावं. आणि सुरेश कार्यक्रम आपण पाहतोय त्या ठिकाणी पाहिलं तर ज्योतिताई मेहर श्रीफल तोडून आपण पाहतोय उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न करताना. तसेच संजय चौधरी तालुका प्रमुख शिवसेना यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय श्रीफल तोडले जात आहे. तदनंतर अभिजित तरे यांना विनंती करतोय, उपसरपंच सातपाटी ग्रामपंचायत, नाव काय अरविंद पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत सातपाटी,
तर आपण पाहतोय उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करताना खूप चांगलं मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी लागलेली आहे आपल्याला। यानंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत। तर ट्रॉफीचं सर्वप्रथम अनावरण करणार आहोत। जी ट्रॉफी या स्पर्धेची आपण पाहतोय जो पारितोषिक आहे, पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय। आज दोन्ही संघ आपण पाहतोय अस्वाजक आणि अतिशय आनंदाने या ठिकाणी उपस्थित झाले। एका बाजूला पाहिले तरी वीर योद्धा, दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स। वीर योद्ध्याचा जर विचार केला तर ऑनर्स म्हणून सनी चौधरी याला आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स प्रयाल मेहर आणि हार्दिक म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात। तर सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफीचं अनावरण करणार आहोत। विनंती असेल। हॅलो 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 तर या आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते ट्रॉफीचं अनावरण करणार आहोत। हॅलो 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 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय अतिशय सुरेख क्षणचित्र टिपले जात आहेत। श्रीलावच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेची एक आठवण म्हणून आपण लाईव्ह टेलिकास्ट देखील करतोय। तर सर्वप्रथम आपण जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी या ट्रॉफीचं अनावरण केलं जात आहे। सुरेख ट्रॉफी आपण पाहतोय। या ट्रॉफीसाठी जर पाहिलं तर आज एकंदरीत 16 टीम आहेत ना, 16 संघ एकमेकांशी नक्कीच भिडले जातील। हॅलो त्यानंतर आपण लगेच हॅलो वीर योद्धा संघाचा कर्णधार आणि एकवीर स्पोर्ट्स संघाचा कर्णधार वैभव तरे आणि केवल चांबरे हे दोन आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम पहिल्या सामन्याचा या ठिकाणी नाणेफेक केलं जाईल। दोन्ही संघ उपस्थित आहेत। एका बाजूला नक्कीच आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट्स केवल सांबरे, दुसऱ्या बाजूला वैभव तरे। ध्रुव 11 हा कॉल आलाय आणि ध्रुव 11 येतोय। वैभव तुझ्याशी जोडलं जाईल। नाणे काय डिसिजन असणार आहे सांगतो थोड्या आज सातपाटी गावामध्ये जर पाहिलं तर पहिल्यांदाच ही मोठी येते। संतोष डिसिजन डायरेक्ट असणार आहे। सर्व संघाला डायरेक्ट डिसिजन द्यायचा आहे। कोणताही संघ बाजूला जाऊन डिसिजन देणार नाही। लास्ट कॉल काय डिसिजन असणार आहे सांगतो थोड्या क्षेत्ररक्षण। यस क्षेत्ररक्षण सुरू आहे। कसं वाटतंय आज सातपाटी गावामध्ये जर पाहिलं तर ही मोठी टुर्नामेंट आपल्यापर्यंत येते? प्रथमच होते तर बरं वाटतं थोडंसं की खेळायला। तुमचं जर संघाचं
आज पाहिलं तर सनी चौधरी हे मालक आहेत, काय म्हणशील त्यांच्याबद्दल? ते तर चांगलेच आहेत भाऊ. आणि आज स्ट्रॅटर्जी काय असणार आहे, कसं खेळणार आहेत आज 6 षटकांमध्ये? चांगला एफर्ट द्यायचा प्रयत्न करू. धन्यवाद. जाऊया आपण केवल चांबरे सर या. नाणेफेक हरलाय, नाणेफेक तुमच्यासाठी किती महत्वाची होती? जर नाणेफेकी आम्ही जिंकले असते तर नक्कीच क्षेत्ररक्षण आमचं निर्णय आज मनाविरुद्ध निर्णय झालेला आहे. नक्कीच फलंदाज करायची आहे. सातपाटीचं मैदान, आपण या मैदानावर खूप चांगली प्रॅक्टिस करतायत, तर कसं आज टार्गेट किती ठेवायचा प्रयत्न असणार आहे? तो विषय आपण नंतर बोलूया. तत्पूर्वी एक सांगेन की गावातील सर्व मुलांना एकत्र करून ही स्पर्धा जी आयोजित केली आहे बद्दल मी ध्रुव 11 सातपाटी क्रिकेट संघाचा मनापासून आभार मानतोय. कारण आजपर्यंत गावाच्या बाहेर भरपूर ठिकाणी प्रीमियर लीग्स होतात आणि मला तरी वाटते तालुक्यात किंवा जिल्ह्यात हे पहिलं असं गाव आहे की 70 संघ शेजारी शेजारी खेळतात आणि त्या 70 संघांना एकत्रित करून एक मोठी टेनिस प्रीमियर लीग स्पर्धा ध्रुव 11 ने आयोजित केली, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. मॅडमला देखील विचारेन की ध्रुव 11 इतकी मोठं आज प्लॅटफॉर्म उभा करून दिलाय, तर काय म्हणतील त्यांच्याबद्दल 2 शब्द, आणि या खेळाडूंना आपण कसं अधिक स्वागत करतील त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने? सर्वप्रथम मी या सातपाटी टेनिस प्रीमियर लीग STPL याचं उद्घाटन झालं असं घोषित करते. आणि खरोखरच SPL ही सातपाटीमध्ये पहिल्यांदा होत आहे आणि केवलने म्हटल्याप्रमाणे गावात 70 टीम खेळतात, पण त्या एरियातले त्या मंडळातले शेजारचे क्रिकेट टीम या ठिकाणी खेळतात. पण मी हिनेलला धन्यवाद देईन की त्यांनी गावातील एक ओनर गावातील प्रत्येक एक खेळाडू निवडून आपली टीम तयार करते आणि ती टीम तयार करून या ठिकाणी खेळण्याची संधी हिनेलने दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्याचं अभिनंदन करते. आणि आताच ध्रुव 11 ने जे टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी वीर योद्धा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. या दोन्ही टीमचं मी सुरुवात करताना त्यांना शुभेच्छा देते. आणि ह्या स्पर्धा आज चालू झालेल्या आहेत, त्या 11 तारखेपर्यंत आहेत, त्या शांतपणे अगदी कुठलंही काही न होता पार पाडाव्यात आणि व्यवस्थितरित्या पार पाडाव्या असं मी या ठिकाणी सगळ्या खेळाडूंना रसिकांना आवाहन करते. आणि यानंतर ज्या आपल्या 10वीच्या 12वीच्या परीक्षा आहेत तर त्याच्याकडेही सर्वांनी लक्ष देऊन आता थोडे या स्पर्धा थांबल्या असंही आवाहन करून 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांना शुभेच्छा. आणि सातपाटी टेनिस प्रीमियर लीग 2024 आपल्या गावामध्ये प्रथम भरवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करून येथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर नक्कीच आपण पाहतोय प्रीमियर लीग जबरदस्त असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सर्वप्रथम पहिला वीर योद्धा